आज खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनादरम्यान लोणी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, सरकार म्हणून आम्ही चर्चेस तयार आहोत, असे विधान यावेळी त्यांनी केले होते। त्यांच्या या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला। यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नगरमध्ये दाखल होताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले। त्यानंतर मंत्री विखे आणि आमदार जयंत पाटील यांच्यात काही काळ चर्चा झाली। चर्चा झाल्यानंतर दोघांनी आंदोलनस्थळी खासदार निलेश लंके यांची भेट घेत सरकारच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले। सरकार आपल्या सगळ्या मागण्यांबाबत सकारात्मक असून त्यांनी आपल्याला 15 दिवसांची मुदत मागितली आहे, त्यामुळे आपण हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा खासदार निलेश लंके यांनी यावेळी केली आहे। त्यामुळे अनुदान देण्यापेक्षा भाव वाढवून दिले पाहिजे आणि त्याचबरोबर इथं जी मागणी होती ती कांदा निर्यात बंदी संदर्भात होती। आपण तर आता दुधाचे भाव 30 रुपये करताना ते बंधन घातले कंपन्यांना, सगळ्या संस्थांवर, आणि 5 रुपये अनुदान देण्याबद्दल सरकार आता थेट कारवाई करेल। काही किचकट अटी आहे ते शिथिल करा अशी मागणी होती, आपण त्या सगळ्या अटी काढून टाकलेल्या आहेत, ती आता अडचण राहिली नाही आहे। पण दुधाच्या बाबतीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस MSPचा कायदा केल्याशिवाय ज्या संस्था शेतकऱ्याला ठरवून दिलेला भाव देणार नसतील तर मग आपल्याला कारवाई करता येत नाही। मी स्वतः माननीय गृहमंत्री महोदयांना भेटलो आणि MSP कायदा करायची मागणी आपण त्यांना केलेली आहे। कांदा निर्यात बंदीबद्दल सुद्धा, निर्यात बंदी सातत्यानं जे आपण करतो आणि बाजारातले भाव कोसळतात, शेतकऱ्याची हेळसांड होते, स्विच ऑन आणि स्विच ऑफ ज्याला म्हणतो आपण, हे अनेक वर्ष सुरू आहे। म्हणजे या सरकारमध्ये नाही, पूर्वीच्या सरकारमध्ये असंच होतं। पण आता याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे आणि त्यातून मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला दिलासा देता आला पाहिजे। तो आम्ही आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांकडे आग्रह धरलेला आहे, त्या समितीचे अध्यक्ष ते आहेत। मला वाटतं तो एक निर्णय आपल्याला केंद्र सरकारकडे मागे लागून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा हे सर्वच आग्रही आहेत या धोरणामध्ये। मला वाटतं ज्या प्रश्नामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं याच्यात काही गैर काही नाही आहे। म्हणून सरकारची भूमिका मी त्यांच्यापुढे मांडलेली आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं दोघांच्या भूमिकामध्ये काही वेगळापणा नाही आहे। आणि म्हणून त्यांना मी विनंती केली, शेवटी आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी विनंती केली, त्यांनी मान्य केली आणि ते धरणं आंदोलन त्यांनी स्थगित केलेलं आहे। देतो त्यावेळी उत्पादनाचा खर्च विचारात घेऊन तो दर ठरतो। आजपर्यंत अशी कल्पना कधी नव्हती, पण निलेश लंके साहेबांनी आग्रहाने ही भूमिका मांडली की दूध उत्पादकांचा खर्च विचारात घेऊन त्याचा दर आजच्या मितीला 40-41 रुपये होतो। दूध उत्पादकांच्या दुधाचा खर्च आज 40-41 रुपये होत असेल तर महाराष्ट्रातली भेसळ बंद करण्याचं काम करा। भेसळ मुक्त दूध उपलब्ध झालं तर भेसळीचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळं दुधाची उपलब्धता दुधाचा जास्त वाढते। त्यामुळे भेसळ बंद जर झाली, कठोर कारवाया केल्या, जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी सरकारकडून जर कठोरपणानं झाली तर मात्र ह्यात दर वाढण्यात देखील त्याची परिणती होईल। आणि त्यामुळे त्यांचा मुद्दा बरोबर आहे की अनुदान वगैरे ह्या गोष्टीपेक्षा तुम्ही बाजारच चांगला द्या। बाजारभाव चांगला असेल तर 40 रुपये आज दूध उत्पादनाचा खर्च, त्यांच्याकडे एक रिपोर्ट आहे, तो 41 रुपये दूध प्रति लिटर येतो आणि त्यामुळे एवढा जर खर्च येत असेल तर तेवढा तर किमान दर मिळाला पाहिजे दूध उत्पादकांना। हा त्यांची रास्त मागणी आहे, योग्य मागणी आहे आणि महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे MSP दुधासाठी ठरवण्यात यावी असा ठराव करावा अशी विनंती केंद्र सरकारला करावी, हीच त्यांची त्यात भूमिका आहे। दिल्लीत त्यांनी लोकसभेत त्याचा पाठपुरावा करतील। राज्य सरकारने जे अनुदान दिले तेही मुक्तपणाने सर्व दूध उत्पादकांना मिळेल याची व्यवस्था करावी, यासाठी मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले, म्हणून आज आंदोलन थांबलेले आहे। कुठली पण गोष्ट टेक्निकल गोष्टीचा, काही गोष्टीचा अभ्यास करणं अपेक्षित असतं। आमची जी मागणी होती कांद्याच्या निर्यात बंदीची आणि दुधाच्या दरवाढीच्या, त्या बाबतीत दुग्ध विकास मंत्र्यांशी चर्चा झाली। आता सध्याच्या परिस्थितीत कांद्याची निर्यात बंदी जरी उठली पण ते परमनंटली कायदा झाला पाहिजे, ही आमची मागणी होती। तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्राकडे पुटअप करते आणि केंद्राकडे पुटअप करून आपण ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासित केलं। हा कांद्याच्या बाबतीतला मुद्दा। दुसरा, दूध दरवाढीच्या बाबत मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे अनुदान देता ते अनुदान देऊ नका, तुम्ही दुधाला बाजारभाव वाढवून द्या, हे त्यांना मी सांगितलं आमची। आणि दुसरा काही मुद्दा सांगितला त्यांना, उत्पादन खर्च
उत्पादन खर्चावर आपण रेट त्या ठिकाणी केले पाहिजे. कारण आज दुधाची परिस्थिती काय, दुधाला उत्पादन खर्च 40-41 रुपये लिटर दुधाला खर्च आहे, उत्पादन खर्च. तर त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की आपण नवीन कायदा अंमलात आणतोय. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला एक ठराविक कालावधी पाहिजे. आता त्यांनी सांगितलं की 30 रुपये आपण दुधाला रेटवर 5 रुपये अनुदान देतो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही 4 महिन्यापूर्वी अनुदान पण दिलं, पण अनुदानाची काय दुरावस्था झाली आपण पाहिलं. लोकांना अनुदानच मिळालं नाही, पिळवणूक झाली. तर त्यांनी सांगितलं की आपण सगळे ज्या अडचणी होत्या ते सगळं शिथिल केले, ज्या अटी होत्या त्या सगळ्या शिथिल केल्या असं त्यांनी सांगितले. आता त्यांना आम्ही मुदत दिली, एक 15 दिवसात आम्हाला त्यांनी सांगितलं की मी यामध्ये निश्चित बदल घडून देण्याचं एक आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे. नाहीच झालं तर आम्ही आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. आमचं नाही समाधान झालं, त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे नाही पाळला, आम्ही परत आमचं आंदोलन हे करणार.